पाकिस्तानला जाणारं सर्व पाणी थांबवण्याचा निर्णय मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलाय। पूर्वेच्या नद्यांचं पाणी यमुनेकडे वळतं करण्यात येणार आहे। हे पाणी जम्मू काश्मीर आणि पंजाबला देण्यात येईल असं ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। पुलवामातील भ्याड हल्ल्यानंतर सरकारला आता जाग आली। सशस्त्र दलाच्या जवानांची वाहतूक आता रस्त्यानं न होता विमानानं केली जाईल। 7,08,000 जवानांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतलेला आहे। त्यामुळे आता जवानांना ऑन ड्युटी किंवा सुट्टीवरती जाता येता विमानानं प्रवास करावा लागणार आहे। नोकरदार वर्गाला ईपीएफ कडून खुशखबर आहे। ईपीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आली। आता ईपीएफ वरती 8.55% ऐवजी 8.65% व्याज मिळेल। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अनेक नव्या बाबी देशाच्या राजकारणात घडतायत। या परिस्थितीत दलितांचे मुद्दे संसदेत मांडण्याच्या उद्देशानं पीपल्स पार्टी ऑफ इंडिया पक्षाची दिल्लीत घोषणा झाली। येत्या लोकसभा निवडणुकीत देशात 10 राज्यात हा पक्ष निवडणूक लढवेल, तर एकट्या महाराष्ट्रात 10 जागा लढवणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष बी.डी. बोरकर यांनी दिली। पुलवामा दहशतवाद पंतप्रधान मोदी यांचं वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचं होतं असा आरोप काँग्रेसनं केला। पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता आणि त्याचवेळी पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळपर्यंत एका फिल्मसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते असा आरोप लावलाय। पंतप्रधान मोदींनी दक्षिण कोरियाची राजधानी सिओलमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं। महात्मा गांधींच्या विचारधारेनंच आम्ही आतंकवादाला सामोरं जाऊ शकतो असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटलं। यावेळी दक्षिण कोरियातील गिम्हे शहराच्या महापौरांनी पंतप्रधान मोदींना बोधी ट्री भेट म्हणून दिला। यावेळी गिम्हे शहर आणि अयोध्या या दोन्ही शहरांमध्ये सिस्टर सिटीचं नातं असल्याचं गिम्हेचे महापौर म्हणाले। कोइंबतूरमध्ये एका वेगवान कारनं बाईकस्वाराला जोरदार धडक दिली। या भीषण अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले। या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झालाय। पोलिसांनी चालकाविरोधात आता गुन्हा नोंदवलाय। पुलवामा हल्ल्याचं प्रकरण ताजं असतानाच हिमाचल प्रदेशातील किन्नौर तिबेट सीमेवरती हिमस्खलन होऊन 6 जवान ठार झाल्याची माहिती मिळते। भारत चीन सीमेवरील शिपकला भागानजीक बुधवारी सकाळी 11च्या सुमारास ही दुर्घटना घडली। याच ठिकाणी इंडो तिबेटियन दलाचे आणखी काही जवान गाडले गेले असल्याची शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। बांगलादेशमध्ये एका रसायनाच्या गोदामाला भीषण आग लागली। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं गोदामाला आग लागल्याचं समजतंय। दरम्यान या आगीत आतापर्यंत 70 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उन्नावमधील आग्रा एक्सप्रेसवेवरती औरस इथं बस पलटून भीषण अपघात झालाय। अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी आहेत। मृतांमध्ये 2 महिला आणि 3 लहान मुलांचा देखील समावेश आहे। बस भरधाव वेगात असल्यानं हा अपघात झाल्याचं आता बोललं जात आहे। युतीची घोषणा राज्यात झाली असली तरी पिंपरीत मात्र भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच या युतीचा फज्जा उडतोय। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावरती भाजपनं दावा केला। तसंच शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली तर काम करणार नसल्याचा इशारा भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिला। हिंगोली लोकसभेच्या जागेवरनं शिवसेनेचा राडा निर्माण झालाय। मातोश्रीवरती हिंगोलीच्या जागेसाठी इच्छुकांमध्ये झुंपली आहे। हिंगोलीतील पदाधिकाऱ्यांच्या मुंदडाच्या नावाला विरोध होतोय। उद्धव ठाकरे यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झालेली आहे। 20 जागांवरती एकमत झालं असून 8 जागांचा प्रश्न राहिल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। तसंच मित्र पक्षांशी बोलणं अंतिम टप्प्यात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। युती झाली मात्र ती राखता येईल का असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला। राज ठाकरे यांनी मनात कटुता न ठेवता लोकांनी दिलेला कौल मान्य केला पाहिजे असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला। किसान मोर्चा शिष्टमंडळ आणि गिरीश महाजन बैठकीला सुरुवात झाली। या बैठकीत गिरीश महाजन, जयकुमार रावल, डॉक्टर अजित नवले, डॉक्टर जे.पी. गावित हे उपस्थित होते। शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढत असतील आणि त्यांना सरकारकडनं विरोध आणि अडवणूक होत असेल तर फडणवीस सरकार सत्तेचा गैरवापर करताय असा आरोप शरद पवार यांनी टेंभुर्णीत केला। माढा तालुक्यातील पिंपळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर आता शेतकऱ्यांसाठी काम करणारी बळीराजा शेतकरी संघटना ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे। या संघटनेचं राज्यातील 7 लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी कराडमध्ये केली। पंजाबराव पाटील स्वतः सातारा लोकसभा मतदारसंघातून आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उभे राहणार आहेत तर हातकणंगलेमध्ये बीजी पाटील लढतील। अकोला मार्गावरील देवरी फाटा परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटांसह पावसानं हजेरी लावली आणि त्या दरम्यान ग्रामीण भागातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला। या गारपिटानं शेतपिकांचं मात्र प्रचंड मोठं नुकसान झालंय।
यंदा राज्यात पावसानं हुलकावणी दिल्यामुळे संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नासह पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई आता भासू लागली आहे. यावर्षी राज्यात अत्यल्प पाऊस झाल्यानं जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच तलाव कोरडे पडलेत. जमिनीची पाण्याची पातळी जवळपास 5 मीटरनं खाली गेली. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पादित केलेला शेतमाल थेट ग्राहकांना विकता यावा आणि 2 पैसे जास्त मिळावे म्हणून क्रीडा संकुलामध्ये 4 दिवसीय धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यात 150 दालनं ही उभारण्यात आली. पुण्यात राज्यातील वीज कंत्राटी कामगारांचा पायी संघर्ष मोर्चा पोलिसांनी अडवलाय. तळेगाव परिसरात पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेतले. मोर्चामध्ये 3000 वीज कंत्राटी कामगार सहभागी होते. कंत्राटी पद्धत बंद करून रोजंदारी कामगार पद्धत पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी पुणे ते मुंबई मंत्रालयापर्यंत हा पायी मोर्चा काढण्यात आला होता. पुण्यातील बिब्बेवाडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या रखडलेल्या स्मारकाच्या निषेधार्थ काही संघटनांच्या प्रतिनिधींनी पालिकेच्या मुख्य सभेत निषेधाची पत्रकं भिरकावली. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ माजला. स्मारकाबाबत चर्चा करण्यास नकार दिल्यानं सभागृहात गोंधळ झाला. यावेळी भाजपविरोधात घोषणाबाजी केली गेली. इचलकरंजी शहरातील प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहर मुक्त शौचालय केंद्र सरकारच्या द्वारे शहरात आणि ग्रामीण भागात अनुदान देण्यात आलेलं आहे. पण इचलकरंजी नगर परिषद मार्फत अजूनही काही नागरिकांना अनुदान मिळत नसल्यामुळे आज सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवरची मोर्चा काढण्यात आला. नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला वादाचं गालबोट लागलं. या नाट्य संमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगर शाखेला डावललं जात असल्याचा आरोप आता होतोय. त्यामुळे मान सन्मानावरनं नाट्य संमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शहरातल्या गुटखा अड्ड्यांवरती अचानक धाड टाकली. बालाजीनगर परिसरातील शिवशंकर कॉलनीत गुटख्याचं गोडाऊन होतं. या गोडाऊनमधनं लाखो रुपयांचा गुटखा हा विकला जात होता. याची गुप्त माहिती आमदार इम्तियाज जलील यांना मिळाली. त्यानंतर ही धाड टाकण्यात आली. ही माहिती पोलिसांनी अन्न औषध प्रशासनाला का मिळू शकली नाही असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. नाणारमुळे जनतेचा फायदा होणार आहे असं म्हणणाऱ्या प्रमोद जठार यांनी त्यांच्या गावातील मतं मिळवून दाखवावी असा सल्ला नितेश राणे यांनी प्रमोद जठारांना दिला. मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही तर कोकणावरील त्यांचं प्रेम बेगडी असल्याचं स्पष्ट होईल असा पलटवार देखील राणे यांनी केला. मुंबईतील मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरती एका क्रेनला भीषण आग लागली. उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान हा अपघात झाला. या आगीत क्रेनचा पुढचा भाग जळून खाक झाला. ही आग कशी लागली याची कारण अद्याप स्पष्ट आहेत. उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या वेळी ही आग जरी लागली असली तरी कोणतीही हानी झालेली नसल्याची माहिती मिळते. रायगडच्या पेण ते आपटा वस्तीमधील एका एसटीत बॉम्ब असल्याची घटना काल रात्री उघडकीस आली आहे. दरम्यान त्यानंतर बॉम्बनाशक पथकानं पहाटे 4 वाजेपर्यंत काम करून बॉम्ब यशस्वीरित्या निकामी केला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान बॉम्ब सापडल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यानंतर आता बॉम्ब सापडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क करण्याचे आदेश रायगड जिल्ह्यात अलर्ट जारी झाला. एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्याची बाब अत्यंत गंभीर असून महामंडळ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. एसटी बस जेव्हा कर्जतला पोहोचली तेव्हा गाडीच्या वाहकानं ही बॅग जी ती पाहिली आणि त्याच्यानंतर लागलीच पोलिसांना कळवलं.